नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये। आपण अंड्याचे पदार्थ तर वेगवेगळ्या प्रकारे करून खातो, पण मी आज दाखवणार आहे अंड्याची वेगळ्या प्रकारची करी, अगदी वेगळ्या मसाल्याची। त्यासाठी इथे मी 2 कच्चे कांदे घेतले आहेत उभे चिरून, 1 चमचा तीळ घेतले आहेत कच्चे, अर्धा चमचा जिरे घेतले आहे, थोडी दालचिनी घेतली आहे आणि 2 तमालपत्र घेतले आहे। आता हे आपल्याला सर्व कच्चेच मिक्सरला वाटून घ्यायचे आहे, अगदी बारीक पेस्ट करायची आहे। त्यासाठी मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, तीळ, तमालपत्र, दालचिनी हे सर्व घातले आहे। आता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे, अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता एकदम बारीक पेस्ट केली आहे इथे। आता आपण अंडा करी कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी इथे मी गॅसवर भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले आहे। आणखीन तेल तापल्यावर त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आहे। रेसिपी नेहमीसारखीच खूप टिप आणि ट्रिकसह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा। आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। आता इथे मी कांद्याची सगळी पेस्ट घातली आहे आणि आता ही तेलावर छान परतून घ्यायचे आहे, त्याचा अगदी कच्चेपणा जाईपर्यंत। यामध्ये मी दालचीन, तीळ आणि तमालपत्र जे घातले आहे, या पदार्थांमुळे करीची चव एकदम छान लागते। तुम्ही पण अगदी नक्की करून पहा। आता इथे मी 1 चमचा आलं आणि लसणीची पेस्ट घातली आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे। हे सर्व पदार्थ कच्चे असल्यामुळे तेलावर छान परतून घ्यायचे आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। अजिबात घाई करायची नाही आणि हे सर्व करताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे। हे पहा, कांदा अगदी छान तेल सुटेपर्यंत मी भाजला आहे। आता त्यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे। 1 ते 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। या अंडा करीला लागणाऱ्या मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। आता इथे मसाला छान परतला गेला आहे। आता त्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचे वाटण घालणार आहे। या वाटणामध्ये भाजलेले खोबरे आणि तळलेला कांदा समप्रमाणात घेतला आहे आणि तो मिक्सरला वाटला आहे। असे हे कांदा खोबऱ्याचे वाटण आहे। आता कांदा खोबऱ्याचे वाटणसुद्धा छान परतून घ्यायचे आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। तुम्हाला जर का या कांदा खोबऱ्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे तीही मी दाखवेन। आता इथे मसाला छान परतला गेला आहे, अगदी कोरडा झाला आहे मसाला, आणखीन त्याला तेलसुद्धा सुटले आहे। आता त्यामध्ये मी मिक्सरचे भांडे विसळून घालणार आहे आणि त्यामध्ये गरम पाणीसुद्धा घालणार आहे गरजेनुसार। कोणत्याही पदार्थामध्ये पाणी हे गरमच घालायचे असते, त्यामुळे पदार्थाची चवसुद्धा वाढते, आणखीन त्या ग्रेव्हीला तरीसुद्धा वरून छान येते। असं म्हणतात की पदार्थ आपण पहिला आधी नजरेने खातो, त्यामुळे कोणताही पदार्थ दिसायला अगदी छानच दिसला पाहिजे, नाही का? आता इथे मसाल्यामध्ये मी गरम पाणी घातले आहे। आता ही ग्रेव्ही उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्यायची आहे। हे पहा, ग्रेव्ही इथे छान शिजली आहे, त्याला वरून तर्रीसुद्धा आली आहे। आता त्यामध्ये आपण उकडलेली अंडी घालायची आहे। इथे मी उकडलेली 4 अंडी घेतली आहेत आणि ती सोलूनसुद्धा घेतली आहेत। आता आपण त्याला चिरा पाडून घेऊया। ह्या पहा, अशा उभ्या चिरा पाडायच्या आहेत, म्हणजे अंड्यामध्ये ग्रेव्ही आतपर्यंत जाते, आणखीन खाताना फिके फिके लागत नाही। आता इथे मी सर्व अंड्यांना चिरा पाडून घेत आहे। आणखीन ही अंडी आता मी ग्रेव्हीमध्ये सोडून घेणार आहे। हे पहा, अंडा करी किती सुंदर दिसत आहे, अगदी बघूनच खावीशी वाटते। अशी ही वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या मसाल्याची करी तुम्हीसुद्धा करून पहा। आता त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आता भेटू पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।